नमस्कार फॅमिली, तर कशा सर्व. मी साहिल विजय शिवण म्हणजेच बँजो प्रेमी साहिल. तर तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग म्हणजे तर फायनली निघालो आहे शिमग्याला गावी. तर आपल्या दापोलीला निघालेलो आहे आणि माझ्यासोबत अजून एक मित्र आहे म्हणजे आल्यानंतर आहे. तर आपल्याच गावचं आहे. तर फायनली निघालो आहे आणि आज 11 तारीख आहे. कारण उद्याच जाणार होतो पण लवकर जायचा मुहूर्त आला आहे. फायनली निघालो आहे आणि आजच्यापासूनच सुट्टी टाकली आहे. आज 11 तारीख आहे. चला फायनली निघालो आहे. आता माझ्या भेटत राहू, आपण सोबत राहा. आज फुल म्हणजे ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग होणार आहे. तर चला आता येईल थोड्याच वेळा अलंकार. आपण तिकीट वगैरे काढून घेऊया आणि आज आपण जरा वेगळ्या रूटने जाणार आहे. मी फर्स्ट टाईम चाललो आहे टिळकनगरवरनं आपल्या LTT लोकमान्य टिळकनगर. चला फर्स्ट टाईम अशी जर्नी असणार आहे आपली. आणि आपला मागचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर बघा. आपण नवीन बँजो घेतलेला आहे. आज बँजो ब्लॉग नाही आहे. चला भेटू आपण. जरा तिकीट काढतो त्यानंतरला जायला निघते. मित्रांनो दोघांचे 200 रुपये झाले. म्हणजे लोकमान्य टिळक इथलं आहे आता अलंकाची वाट बघूया त्यानंतर जायला निघूया. आणि आता वाजले बघा किती 9:34. 11:40ची ट्रेन आहे आपली. का आलेला आहे. चला आता जायला निघूया. वाजले बघा 10:15. आम्ही एवढा कुठं फास्ट सांगतो. 9:30 वाजता ट्रेन लागते. पहिला सांगायचं ना, आता एवढा वेळ. फाटने जाऊया कुर्ल्यावरून टिळकनगरला येऊया. चला मित्रांनो कुर्ल्याला आलो आहे आणि आता हार्बर लाईनवरनं लोकमान्य टिळक टर्मिनसला जायचं आहे. म्हणजे एक स्टेशनच आहे पुढे कुर्ल्यावरून. तर चला लोकमान्य टिळक टर्मिनस. आवाज येतो लय जड आहे बॅग. चला आता ट्रेनमध्ये बघूया चढायला जागा भेटते काय. फर्स्ट टाईम इकडनं आलो आहे मुंबईत आल्यावर. वेगळा एक्सपिरियन्स असेल ट्रेनचा. बघूया आधी रिकामी आहे की नाही. चला चला नेत्रावती एक्सप्रेस या ट्रेनने जायचं आहे आपल्याला. अजून लागले नाही बहुतेक ट्रेन. मी एवढा मोठा इकडे पहिल्यांदा चालू आहे. लय लाईन आहे मोठी. बसायला भेटलाय वरती बसायला भेटलाय पण लय गरम होतो. त्या लागणार आहे. झोपून जायचं. चला
झोपून जाणार आहे. मित्रांनो 11:40ला सुटेल आपली ट्रेन आणि आता लोकमान्य टर्मिनसला आहोत आपण आणि 11:40ला सुटेल. चला तर डायरेक्ट खेळला जाऊन भेटू आपण. जास्त काय बोलत नाही. चला मित्रांनो फायनली 11:40ला ट्रेन सुटलेली आहे. झोपला. काही जास्त गर्दी नाही. आता मी पण झोपतो थोडा वेळ. ऑनलाईन आहे ना. तामिळनाडू फुल झाली गाडी म्हणजे ठाण्याला फुल झालेली गाडी वाटलेला. किचट झालं. हे समोसे आहे. 1 hour later. रोवायला आलोय आणि थांबले थोड्या वेळ. आणि आता वाजले बघा किती 2:20. चला काही फर्स्ट टाईम गावाला चाललो आहे आणि TC आला. नेमका TC आला आणि आम्ही तिकीट काढलं आहे. या दोघांचं पण आलं का पण मला काढणार नव्हतो पण वाचलो. आज वाचलो. नाहीतर भावना तुम्ही पण लक्षात ठेवा तिकीट काढूनच जा कधी जाताना गावाला. नाहीतर लागतील. तर चला असता आमचा नशीब होता तिकीट काढला. चला लय ऊन आहे करपट्टे उन्हात. मित्रांनो फायनली खेडला पोचलो आणि 4 वाजले. 4 वाजलेले आहेत. बाई दुसऱ्या प्लॅटफॉर्मला गेली रे. जरा फ्रेश वगैरे होतो त्यानंतर. मित्रांनो फायनली खेडला पोचलो. जरा फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललो. आता रिक्षाने जातो डायरेक्ट. नाही पण टाका.
अलंकार जातोय पुढं. माझं जरा छोटंसं काम आहे, तो करतो, त्यानंतरला जातो मी पण. मित्रांनो लय ऊन आहे गावाला, लय ऊन आहे. रात्रीचं यायला कसं बरं वाटतं, म्हणजे ऊन वगैरे काय नसतं. पण हा फर्स्ट टाईम असा प्रवास होता, म्हणजे दुपारचा आलो आणि आपल्या LTTवरनं आलो. भारी वाटलं, पण एवढी काय गर्दी नव्हती, चांगला वाटला. थोडंसं तर काम आहे, ते करतो, त्यानंतरला दापोलीला जायला निघतो. तेला आले, चला. या खेळला आलेलो आहे आणि अलंकार भाव आपला गेला, पुढेच गेला. माझं जरा छोटंसं काम होता ते केलं. तर आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूया, चला. तर मित्रांनो आल्यानंतर आता भेटतोय, म्हणजे मी दापोलीत होतो, तर फायनली आलो, म्हणजे 7ला आलो, 7 वाजता आलो. आणि बाई जो मोबाईल म्हणजे स्विच ऑफ झालेला, चार्जिंग वगैरे केली, त्यानंतर आता भेटतोय. आणि आपली आता होळी लागणारच आहे. तर जेवलो आता जस्ट, आणि आता पोरं पण जमतील हळूहळू, दाखवतो सगळं. आणि होळी कशी लागतात, माझी तर फर्स्ट म्हणजे पहिलीच होळी आहे ही. आता बाकीच्या झाल्या, तर चला 10 वाजता लावतात होळी, दाखवतो पुढेचा. आणि नंतरला आपण व्हिडिओ एडिट लावायला आता हळूहळू पोरं येतात. त्याला बाबूदा आहे, दीपकदा आहे. हाय. हे गावाला भारी वाटतं एकदम. आता जरा थंड थंड वाटतंय. दुपारी ना लय लय हीट मारत होती खूप. हा या साईड बाजू राहिला त्याला काढली असतील बरं, अजून खाली गेला असतो. लाईट वगैरे काय लावली नाही. अरे हे डायरेक्ट झापाला होता. अरे आणलं कुठं नाही पण हड सही वाटतो रे. पण चला आता जरा होळी आहे ती नेसूया आणि नंतरला मग लावू. अजून पोरं यायची बाकी आहेत. आता हे वरचे आहो आपण, त्याच्यात होळी नेसूया. सार्थक भाऊ आता लागणार रे. गोलपिरा गोलपिरा हा बघ जा काय जा घरात घेऊन जातो. हाय
कसे आहात कसे आहात प्रतीकचा बर्थडे होता तर हॅपी बर्थडे. थँक्यू कसा आहेस कडक आहेस एकदम हाय कर हाय कर हाय कर हाय कर. हा बघ इथं हाय कर. हॅलो हॅलो मित्रांनो, तर आपली होळी वगैरे लावून झालेली आहे आणि आता चाललं आहे कबड्डी बघायला. तर आपली व्हिडिओ इथंच एंड करतो आहे. आजचा हा व्लॉग असाच होता, म्हणजे पूर्ण ट्रॅव्हलिंग. आज जरा वेगळा झाला आहे प्रवास, म्हणजे आपल्या लोकमान्य टर्मिनसवरून प्रवास केलेला आहे. आज 7 वाजता आलो घरी. तर असं झालेलं आहे व्लॉग. तर आवर्जून बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे आता येईल होमाचा असेल व्लॉग. तर नक्की बघा आणि या ब्लॉगला पण भरपूर प्रेम द्या. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सर्व करा. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.